Hello students, good morning. Okay, so आज आपण पाहणार आहोत that is the previous year questions, that is PYQ of 2021 MST CET for the subject physics. ओके, जे लास्ट इयर सीईटी एक्झाममध्ये जे काही आपले MCQ आले होते ते MCQ आपण त्याचे सोल्युशन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. सो आज जो आपण चॅप्टर पाहणार आहे दॅट इज द सेकंड चॅप्टर ऑफ युअर क्लास 12 फिजिक्स, दॅट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, चलो स्टार्ट करूया तर मग चला. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा. In the first question, it is given that air is pushed in a soap bubble to increase its radius from R to 2R. In this case, the pressure inside the bubble does not change, increases, becomes 0, decreases. बघा, आता आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर इनसाइड द बबल ऑर दी सोप. इथं काय दिलं, बबल दिलं, बरोबर. सो एक्सेस प्रेशर इनसाइड दी बबल किती असतं बघा, 4T/R असतं, बरोबर. 4T/R असतं. म्हणजे इथून आपल्याला एक कळतं नक्की की प्रेशर जे आहे, this pressure is inversely proportional to R. This pressure is inversely proportional to the radius of the bubble, right? So obviously इथं काय होती, radius increase होती, right? If so, definitely if the radius is going to increase, the pressure should decrease, right? So answer इथे काय असणार, that is option D. Therefore answer is option D. So pressure काय होणार आहे, decrease होणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, लेट R1 and R2 are radii of two mercury drops. R1 and R2 are the radii of two mercury drops. A big mercury drop is formed from them under isothermal condition. The radius of the resultant drop is. ओके, R1 and R2 are the radius of two mercury drop. ओके, असे लेट्स से two mercury drops आहे आणि जे a big mercury drop is formed under the isothermal. ओके, एक बिग म्हणजे हे दोघांना ज्यावेळेस आपण ऍड करू त्यावेळेस एक मोठा ड्रॉप बनणार आहे. ओके, याची रेडियस आहे लेट्स से R1 आहे, याची रेडियस R2 आहे, ही जी आपल्या क्वेश्चनमध्ये गिवन दिली आहे. आणि लेट्स से आपण कन्सिडर करू याची रेडियस आहे R, राईट. सो ऑब्विसली आपल्याला इथे काय होणार आहे बघा, ह्या दोघांचा जर आपण व्हॉल्यूम ॲड केला, इट मीन्स व्हॉट, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ 1 प्लस व्हॉल्यूम ऑफ 2 शुड बी इक्वल्स टू द व्हॉल्यूम ऑफ आवर फायनल ड्रॉप, राईट. सो व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट वन काय असणार आहे, दॅट इज 4/3 पाय R1 क्यूब प्लस व्हॉल्यूम ऑफ V2 काय असणार आहे, याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, दॅट इज 4/3 पाय R2 क्यूब इज इक्वल्स टू याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, 4/3 पाय R क्यूब, राईट. आपल्याला विचारलं काय त्याने, द रेडियस ऑफ द रिझल्टंट ड्रॉप. ऑब्विसली इथून 4π/3 कॉमन निघणार आणि हे 4π, म्हणजे सगळीकडून आपण इथं 4π/3 आपण कॅन्सल करू शकतो, बरोबर. सो इथं बघा काय होणार आहे, दॅट इज इथं मिळणार काय आपल्याला, R1 क्यूब प्लस R2, सॉरी इथं स्क्वेअर झालंय, R2 क्यूब इज इक्वल्स टू इथं काय मिळणार आहे आपल्याला R क्यूब. सो ऑब्विसली तर ह्याची रेडियस म्हणजे काय असणार आहे, आपल्याला इकडे काय करायला लागणार आहे, याचा क्यूब रूट घ्यावा लागणार आहे इकडे, राईट. वी हॅव टू टेक दी क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजेच काय, दॅट इज R1 क्यूब प्लस R2 क्यूब आणि ब्रॅकेटचा पॉवर 1/3. पॉवर ऑफ ब्रॅकेट इज 1/3. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज ऑप्शन ए. आन्सर इज ऑप्शन ए. ओके, सिम्पल आपण बाय युझिंग दी व्हॉल्यूम या कन्सेप्टने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, सिम्पल. चलो नेक्स्ट बघूया. ओके, तर नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन इज बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, द फोर्स रिक्वायर्ड टू टेक अवे अ फ्लॅट सर्क्युलर प्लेट ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर, सो आता बघा फोर्स आपण इथं काय करणार बघा, आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शन म्हणजे काय असतो, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, फोर्स पर युनिट लेंथ. आपल्याला फोर्स विचारलाय त्याने, जो फोर्स काय घ्यावा लागणार आहे आपल्याला, T/L घ्यावा लागणार आहे. आता इथं प्लेट कशी आपली सर्क्युलर आहे, सो ऑब्विसली हा L म्हणजे इथं काय असणार आहे, दॅट इज T/2πr करावा लागणार आहे बघा, राईट. सो ऑब्विसली इथं फोर्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, टी किती दिलाय बघा, दिलेला आहे T इथं गिवन, सरफेस टेन्शन इज 70 इंटू, सरफेस टेन्शन किती दिलं आहे, 70 इंटू 10⁻³ दिस इज सरफेस टेन्शन इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घेऊया, इंटू रेडियस किती दिली आहे तिथं, 2 सेंटीमीटर दिली आहे, रेडियस इज 2 सेंटीमीटर म्हणजे 2 इंटू
10⁻⁻², सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून तसं घेतलं आहे. ठीक आहे, हे 7 आणि इथं मी याला 10 घेऊ शकतो इथं, बरोबर. सो 10 बघा, इथं 10⁻1, हा 10⁻−3, म्हणजे इथं काय होणार, हा इथं -2 होणार, हा -2 आणि हा -2 -4 होणार बघा, हा काय होणार -4 होणार. त्यानंतर इथे परत हे 2 × 22 44, 44 × 2 88 होणार. म्हणजे इथं आन्सर काय असणार बघा, दॅट इज 88 × 10⁻⁻4. आता इथं 88 मध्ये फक्त ऑप्शन ए, पण तो पण काय 8.8. ऑब्विसली आपण एक पॉईंट जर मागे आलो, इथं 8.8 जर घेतला तर इथं पॉवर काय होईल 10⁻⁻3. सो दिस इज द फोर्स रिक्वायर्ड. सो आंसर विल बी ऑप्शन ए. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. चला, ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय, सरफेस एनर्जी बद्दलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये, द सरफेस एनर्जी ऑफ अ लिक्विड ड्रॉप इज यू. इट स्प्लिट्स अप इनटू 512 इक्वल ड्रॉपलेट्स. द सरफेस एनर्जी बिकम्स, बघा, द सरफेस एनर्जी बिकम्स, बघा. ठीक आहे, बघा, सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे. दॅट इज सरफेस एनर्जी आपण काय घेत असतो, दिस इज ई इज इक्वल्स टू, आपण काय घेत असतो, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू TdA असं फॉर्म्युला येतो बघा. डी अपॉन डी इज इक्वल्स टू असं टी फॉर्म्युला येत असतो. सो ई इज इक्वल्स टू टी इंटू डी ए, म्हणजेच काय, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू एरिया. म्हणजेच इथं आपण काय घेणार आहे बघा, दिस एनर्जी आपली जी असते, एनर्जी इथं काय येणार आहे बघा, एनर्जी इज इक्वल्स टू टी इंटू, आणि लिक्विड ड्रॉप आहे, सो त्याचा एरिया इथं एरिया काय येणार आहे, ऑब्विसली 4πr², where r is the radius of that liquid drop, right? So याच्यावर आपण एक सांगू शकतो, this energy is directly proportional to the r². ओके, आता त्यांनी काय सांगितलंय की जो एक ड्रॉप आहे तो स्प्लिट झालाय 512 ड्रॉपलेट्स, म्हणजे ऑब्विसली लेट से जर त्याची इनिशियल रेडियस जर कॅपिटल R असेल, लेट से ही R1 आहे आणि त्याची नंतर R2 असेल, जी काय इनिशियल, दिस इज द इनिशियल रेडियस, लेट से दिस इज द R इनिशियल, आणि R फायनल जी आहे, R फायनल ही आहे लेट से R2. सो ऑब्विसली दोन्ही केसमध्ये काय असलं पाहिजे, आपलं व्हॉल्यूम सेम असला पाहिजे, दिस इज V1 इज इक्वल्स टू V2. म्हणजे मी इथं काय लिहिणार बघा इक्वेशन, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट बिग ड्रॉप 4/3π R1³ इज इक्वल्स टू, इथे काय येणार आहे, किती ड्रॉपलेट तयार झालेत, 512 ड्रॉपलेट्स. सो ऑब्विसली तुम्ही काय येणार, 512 इंटू 4/3π R2³. ही R2 म्हणजे ही फायनल असणार आहे आणि ही डिक्रीज असणार आहे, ऑब्विसली R2 ची व्हॅल्यू कमी असणार आहे. म्हणजे इथून काय होणार आहे बघा, आता हे 4/3 कॅन्सल होणार आहे, आणि बघा इथं काय मिळणार आहे आपल्याला, दॅट इज R1³ इज इक्वल्स टू 512 R2³. म्हणजेच आपल्याला काय मिळणार बघा, दिस R1 इज इक्वल्स टू क्यूब रूट घेतोय मी दोन्ही साईडला, सो 512चा क्यूब रूट काय असतो, 8 असतो, इज इक्वल्स टू R2, बरोबर, इज इक्वल्स टू, म्हणजे जी बिग ड्रॉप असणार आहे त्याचे किती असणार आहे, दॅट इज 8 टाइम्स द रेडियस ऑफ द स्मॉलर ड्रॉप रेडियस, राईट. एक फॉर्म्युला हमेशा लक्षात ठेवा, दॅट इज द रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज ऑलवेज इक्वल्स टू द नंबर ऑफ ड्रॉपलेट्स चा क्यूब रूट इंटू दॅट इज द रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप. जेव्हा कधी कधी असा क्वेश्चन येईल, ह्या फॉर्म्युला तुम्हाला ऑब्विसली पाठ पण झालेला असेल आणि खूप साऱ्या न्यूमेरिकलमध्ये, बोर्ड न्यूमेरिकलमध्ये देखील तुम्ही सॉल्व्ह केला असेल. ज्यावेळेस एक मोठा ड्रॉपलेट छोट्या नंबर ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होतो, त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज होतो. जे स्मॉल ड्रॉपलेट्स असतात त्याची रेडियस, किंवा बिग ड्रॉपलेट आणि स्मॉल ड्रॉपलेटच्या रेडियसमधलं हे रिलेशन असतं. ठीक आहे, सो आता इथं आपल्याला रिलेशन मिळालंय बघा, आपल्याला रिलेशन काय मिळालंय बघा, इथं रिलेशन काय मिळालं आपल्याला, दिस R1/R2 इज इक्वल्स टू, आपल्याला रिलेशन मिळालंय 8, बरोबर. आता आपल्याला एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R², हे तर कळलं आपल्याला, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². सो E1/E2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, ऑब्विसली R1²/R2², बरोबर. सो E1/E2, आता त्यांनी E1 किती दिलेली, U दिलेली आहे, E2 आपल्याला फाइंड करायला सांगितले आहे, राईट. आणि R1/R2 किती येत आहे, 8 येत आहे. 8 म्हणजेच काय, दॅट इज 8 म्हणजेच काय येणार आहे तिथे, दॅट इज 64, बरोबर. R1/R2, बरोबर, R1/R2 आपलं 8 आलेलं आहे, राईट. सो इथे R1/R2 इज इक्वल्स टू 1/8. 1/8चा स्क्वेअर, पण असं नाही आलं पाहिजे, ते 1/8चा स्क्वेअर काहीतरी राहतंय का इथे आपल्याकडून.
ओके, हां, बरोबर बरोबर, ओके ओके, ठीक आहे. एक गोष्ट ॲड करावं लागेल इथं आपल्याला. हां, एक गोष्ट ॲड करावी लागेल. काय ॲड करावी लागेल बघा, बघा, ठीक आहे, बघा. बघा, इनिशियल केसमध्ये ऑब्विसली काय असणार आहे, जी सरफेस एनर्जी असणार आहे ती काय असणार आहे बघा. इनिशियल केसमध्ये सरफेस एनर्जी काय असणार आहे, E1 इंटू टी इंटू 4πr1², बरोबर. आणि सेकंड केसमध्ये काय असणार आहे, दिस E2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, एन इंटू टी इंटू 4πr2², बरोबर. सो ऑब्विसली इथं E1/E2 आपल्याला काय मिळणार आहे बघा, E1/E2 इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, 1/n इंटू r1/r2², राईट. सो इथे काय मिळणार, देअरफॉर E1/E2 इज इक्वल्स टू 1/n म्हणजेच काय 1/512 इंटू r1/r2 म्हणजे काय आलं 8, आणि 8चा स्क्वेअर किती येणार 64, बरोबर. सो इथे किती येणार 64 डिवाइड बाय 518 म्हणजे इथं काय येणार आहे 1/8, म्हणजे इथं काय येणार आहे आपल्याला 8E1, ह्या 8ला जर मी ह्या साईडला आणलं, ह्या 8ला मी इकडे ह्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे 8E1 इज इक्वल्स टू काय येणार आहे मला E2 येणार आहे. म्हणजेच काय E1ला इथं U घेतलंय त्यांनी, E1ला इथं U घेतलंय, सो इथे काय येणार 8 टाइम्स ऑफ U इज इक्वल्स टू काय असणार आहे E2 असणार आहे. सो याचा आन्सर कुठे असतं, दॅट इज ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, कारण की एनर्जी कॅल्क्युलेट करताना आपल्याला नंबर ऑफ ड्रॉपलेट सुद्धा घ्यावे लागतील, राईट. ठीक आहे, जे आपण अगोदर घेतलं नव्हतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. Now, what should be the radius of water drop so that excess pressure inside it is 72 Newton per meter square? What should be the radius of water drop so that excess pressure inside it is 70 Newton per meter square? The surface tension of the water is, बघा आपल्याला माहिती आहे काय सांगितलं त्यांनी, वॉटर ड्रॉप सांगितलंय, ड्रॉप, बरोबर. सो ड्रॉपसाठी काय फॉर्म्युला असतो एक्सेस प्रेशरचा, 2T/R, where R is radius, T is surface tension, P is excess pressure. ठीक आहे. सो त्यांनी रेडियस विचारले, प्रेशर दिलंय आपल्याला, राईट. प्रेशर किती दिलंय त्यांनी 72. सो रेडियस विचारली, सो आरला मी एका साईडला घेतो 2T/P. सो 2 इंटू टी, व्हॉट इज टी सरफेस टेन्शन गिवन 7.2 इंटू 10⁻⁻2 डिवायडेड बाय पी. पी इज व्हॉट 72, पी दिला आहे 72 म्हणजे 7.2 इंटू 10 72 होणार. सो 2 आणि हे डिवाइड बाय 5 होणार. सो 1/5 म्हणजे किती येणार आहे बघा, 1/5 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 0.2 येणार बघा, दॅट इज 0.2 इंटू 10⁻⁻2 म्हणजेच हे किती येणार 2 इंटू 10⁻³ मीटर, म्हणजेच हे किती येणार 2 मिलीमीटर, काय की 10⁻³ म्हणजेच किती असतो, मिली असतो. सो रेडियस किती असणार आहे, दॅट इज 2 मिलीमीटर. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नाव काय दिलं ह्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन जरा मोठा दिसतोय ऑप्शन वरून तर, ठीक आहे. चला पाहूया काय क्वेश्चन मध्ये. चला काय सांगितलंय बघा, अंडर आयसोथर्मल कंडिशन्स 2 soap bubbles of radii R1 and R2 combine to form a single soap bubble of radius capital R. The surface tension of solution is, ओके, आउटसाइड प्रेशर दिलंय त्यांनी, पी दिलंय, आपल्याला विचारलंय सरफेस टेन्शन विचारलंय. बघा इथं काय सांगितलंय त्यांनी, 2 soap bubbles of radii R1 and R2 combine to form a single drop. ठीक आहे. सो आता इथे आपण काय करणार आहे बघा, आयडियल गॅस इक्वेशन थोडंसं यूज करणार आहे. लेट से आपण काय करू, दॅट इज इथे काय होणार आहे 2 soap bubbles ॲड होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, दॅट इज N1 + N2 त्यांचे काहीतरी नंबर ऑफ मोल्स ॲड होणार आणि फायनल आपल्याला एक काहीतरी N मिळणार, बरोबर. सो इथं मी काय लिहिणार, आता आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल्स टू NRT असतो, बरोबर. PV इज इक्वल्स टू NRT म्हणजे याच्यावरून काय लिहिणार मी, N इज इक्वल्स टू व्हॉट PV/RT. सो ऑब्विसली ह्या इक्वेशनसाठी माझ्याकडे काय इक्वेशन येणार, दॅट इज P1V1/R1T1 प्लस P2V2/R2T2 इज इक्वल्स टू, इथे काय लिहिणार मी PV/RT. ओके, ठीक आहे. आता ह्या केसमध्ये बघा आर म्हणजे काय असतो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, तो सगळ्यांसाठी कॉन्स्टंटच असतो. आणि इथे काय सांगितले, आयसोथर्मल कंडिशन. आयसोथर्मल म्हणजे काय असतो बघा, आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर, राईट. सो इथे काय असणार, देअरफॉर आर अँड टी, मी काय घेणार इथं कॉन्स्टंट, आर अँड टी
आर कॉन्स्टंट्स. सो तिथे काय देअरफॉर इक्वेशन काय होणार बघा आता हे, दॅट इज P1V1 प्लस P2V2 इज इक्वल्स टू काय होणार आहे PV. ओके, समजलं कसं आलं हे, दॅट इज P1V1 प्लस P2V2 इज इक्वल्स टू PV. ठीक आहे. सो हे इक्वेशन आलं, लेट्स से याला मी देतो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला एक्सेस प्रेशर बद्दल. आता सोप बबल ऑफ रेडियस आर द सरफेस टेन्शन ऑफ द बबल. बघा आता इथं आपण एक्सेस प्रेशरची कन्सेप्ट यूज करणार. बघा एक्सेस प्रेशर म्हणजे काय असतं बघा, इकडे साईडला घेतो मी. बघा एक्सेस प्रेशर म्हणजे काय असतं ॲक्च्युली. एक्सेस प्रेशर इज व्हॉट, दॅट इज प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड, राईट. आणि इथं काय दिलं आहे, सोप बबल दिलं आहे. सोप बबल म्हणल्यावर काय असणार आहे, ऑब्विसली 4T/R असणार आहे. म्हणजे ऑब्विसली इथं काय मिळणार आहे आपल्याला, आता त्यांनी विचारलं आपल्याला. ओके, तर इथं आपण काय करूया, इनसाइड द प्रेशर बघा, इनसाइड PI किती येणार आहे, ऑब्विसली दॅट इज 4T/R प्लस PO. बरोबर. मग PO म्हणजे काय, आउटसाइड प्रेशर. इथे त्यांनी आउटसाइड प्रेशर आपल्याला P म्हणून दिलंय बघा. ठीक आहे, थोडासा लेंदी जाईल हा प्रॉब्लेम. बघा तो इक्वेशन बघा, हे काय करणार मी आता, ही जी माझी व्हॅल्यू आली आहे दॅट इज इनसाइड प्रेशरची, ती मी ह्या इक्वेशनमध्ये ठेवणार. सो बघा फर्स्ट केससाठी बघा काय येणार मला, फर्स्ट केससाठी बघा काय येणार आहे, दॅट इज बघा P1 म्हणजेच काय, दॅट इज 4T/R1 प्लस PO इंटू V1 म्हणजे काय असणार, व्हॉल्यूम, दॅट इज 4/3πR1³. त्यानंतर प्लस नेक्स्ट त्याच्यासाठी काय लिहिणार मी, दॅट इज 4T/R2 प्लस PO इंटू परत इथे काय येणार आहे 4/3πR2³. बरोबर. आणि त्यानंतर ह्याच्यासाठी इथे काय येणार आहे, दॅट इज 4T/R प्लस PO आणि त्याचा पण त्याच्यानंतर व्हॉल्यूम काय असणार आहे 4/3πR³. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आय थिंक समजलं असेल. ठीक आहे, थोडंसं लेंदी जाईल तर इथं थोडंसं मी असं पार्टिशन करून घेतो. आता सगळ्या ठिकाणी बघा 4/3π कॅन्सल होणार आहे बघा. सो राहणार काय, फक्त बघा राहणार काय आहे इथे, दॅट इज 4T/R1 प्लस PO आणि इथं 4/3π गेलंय, मग इथं काय राहणार फक्त काय R1³ प्लस 4T/R2 प्लस PO इथं काय राहणार आहे R2³ इज इक्वल्स टू, इथे पुढे काय राहणार आहे 4T/R2 सॉरी 4T ओनली R ओनली R. ओके, ठीक आहे. सो इथे फक्त R 4T/R प्लस PO इंटू इथे R³. ठीक आहे. आता ह्या R1³ ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. सो इथे काय बनेल बघा, दॅट इज 4T/R1³ आणि हा खालचा R1 म्हणजे इथे काय राहील फक्त R1² प्लस PO इंटू प्लस इथं PO इंटू R³ करावं लागेल मला. बरोबर. प्लस PO इंटू R1³ प्लस इथे परत काय करावं लागेल 4TR2³ प्लस PO इंटू R2³ इज इक्वल्स टू, इथं पण काय होईल 4TR² इथं R² इथं स्क्वेअर प्लस PO इंटू R³. बरोबर. सो आता काय करा, सगळे जे R1² वाले जे टर्म आहेत ते आपण सगळे एका साईडला घेऊया. बरोबर. सो इथं काय करतो मी आता, दॅट इज 4TR² आहे. ठीक आहे. सो मी इथे काय करतो, हे 4TR1² त्याच्यानंतर हा प्लस 4TR2² आणि हा 4T इकडे मायनस होईल, इकडे काय मायनस 4TR² इज इक्वल्स टू, इकडे काय होईल त्याच्यानंतर आता P0R³ हा इकडे घेतो P0R1³ मायनस P0R1³ मायनस परत काय येईल P0R2³. ठीक आहे. सो इथे काय करतो मी आता परत आता 4T कॉमन घेतो, 4T इथे काय राहणार माझ्याकडं R1² प्लस R2² मायनस R² इज इक्वल्स टू, इथे काय करतो P0 कॉमन काढतो, इथे काय होईल R³ मायनस R1³ मायनस R2³. ठीक आहे.
सो त्यांनी आपल्याला सरफेस टेन्शन विचारले, हे सरफेस टेन्शन आहे टी, तर ते टी मी एका साईडला ठेवतो. तर इथे बघा काय मिळालं मला, पी आउटसाईड आर क्यूब मायनस R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिव्हायडेड बाय इथे खाली काय राहणार बघा, ही टर्म, हे जे टर्म आहे हे इकडे येणार. सो इथे काय होणार, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. सो म्हणजे बघा इथे बघा हे दिस इज R. सो दिस इज R ॲक्च्युली. सो R क्यूब मायनस R1 म्हणजे बघा इथं कोणता ऑप्शन आहे का असं बघा. सो P0 आणि अजून इथे आपल्याला हा 4 आहे इकडे डिवाइड बाय खालीमध्ये येणार. ओके, सो इथे बघा R क्यूब मायनस R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवायडेड बाय 4 R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस R स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन बघा येणार आहे C. ओके, ठीक आहे. थोडा लेंदी क्वेश्चन होता, थोडा डिफिकल्ट क्वेश्चन म्हणू शकतो आपण CETला, कारण की CETला थोडा डिफिकल्ट क्वेश्चन जरी असलं तर टाईम कन्झ्युमिंग नसावा अशी एक्सपेक्टेशन असते, कारण की आपल्याला कमी वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. कम्पॅरेटिव्हली अदर एक्झाम्स आपल्याकडे टाईम डिपेंडन्सी जी असते किंवा टाईम जो असतो आपल्याला इथे हा जास्त नसतो, त्याच्यामुळे ठीक आहे असो, पण आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचेत. चलो, ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं, इन द कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग द क्रॉस सेक्शन एरिया A, water rises to height H if cross sectional area is reduced to A by 9. The rise of the water in the capillary tube. बघा, rise in the capillary tube चा फॉर्म्युला काय, that is H is equals to 2t cos theta divided by rho rg. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं की एरिया हा बघा, एरिया काय होतोय बघा. सो एरियाची डिपेंडन्सी बघा कशावर असते, रेडियसवरती असते ऑब्विसली, राईट. सो आपण म्हणू शकतो एरिया इज व्हॉट, म्हणजे याच्यावरून आपल्याला ह्या फॉर्म्युला आपल्याला काय कळतं, दॅट इज H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. बरोबर. सो याचाच अर्थ काय की बाबा H1 बाय H2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, R2 बाय R1. बरोबर. आता त्यांनी काय दिलं, एरिया दिला आपल्याला. एरियाची एरिया आणि रेडियसमध्ये काय रिलेशन असतं, एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. बरोबर. एरिया म्हणजे काय असतो, पाय R स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल्स टू एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. सो इथे काय येणार बघा, A1 बाय A2 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज R1 बाय R2 होल स्क्वेअर, राईट. सो A1 किती दिला आहे, लेट्स से A आहे, आणि A2 किती आहे, A बाय 9 आहे, म्हणजे हा A बाय 9 म्हणजे हा 9 वरती जाणार, इज इक्वल्स टू R1 बाय R2 होल स्क्वेअर. A कॅन्सल होणार बघा, आणि जर मी स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला तर इथे काय मिळणार बघा, 3R2 इज इक्वल्स टू R1 असं मिळेल मला. 3R2 इज इक्वल्स टू R1, किंवा दॅट इज आपण असं लिहू शकतो, दॅट इज R1 बाय R2 3 इज इक्वल्स टू R1 बाय R2. ओके. सो याचा अर्थ काय बघा, R1 बाय R2 आपल्याला मिळालं आहे 3, म्हणजेच काय बघा, इथं मी काय लिहिणार, देअरफॉर H1 बाय H2 इज इक्वल्स टू R1 बाय R2 आपल्याला 3 मिळाले, म्हणजे R2 बाय R1 म्हणजे किती, 1/3. सो ऑब्विसली 3 टाइम्स ऑफ H1 इज इक्वल्स टू काय असणार आहे, H2 असणार आहे, म्हणजे 3 टाइम्स ऑफ H इज इक्वल्स टू काय असणार आहे, H2 असणार आहे. 3H जी इनिशियल हाईट आहे किंवा इनिशियल रायझिंग आहे त्याच्या 3 टाइम्स असणार, दॅट इज ऑप्शन डी. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, बघा, a big water drop is divided into 8 equal droplets. Okay, 8 equal droplets, delta PS and delta PB, with excess pressure inside a smaller and bigger drop. Okay, then the relation between delta PS and delta PB. Okay, ठीक आहे. बघा,
अगोदरच मी सांगितलं ज्यावेळेस एखादा बिग ड्रॉप जर एखाद्या स्मॉल ड्रॉपमध्ये जर कन्वर्ट होत असेल तर आपलं रिलेशन काय आहे बिग रेडियस आणि स्मॉल रेडियसमध्ये, दॅट इज बिग रेडियस इज इक्वल्स टू n⁻⁴ इंटू रेडियस ऑफ स्मॉल, बरोबर. सो आर बी इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, एन किती दिलं आहे 8 दिलं आहे बघा इथं 8 इक्वल ड्रॉपलेट्स. सो 8चा क्यूब रूट म्हणजेच 8चा 1/3 पॉवर, सो इज इक्वल्स टू आर एस. सो म्हणजे आर बी इज इक्वल्स टू काय येणार इथं आपल्याला, दॅट इज 2 टाइम्स ऑफ आर एस. आर बी इज इक्वल्स टू काय येणार आहे आपल्याला इथे, दॅट इज 2 टाइम्स ऑफ आर एस. सो म्हणजेच काय, दॅट इज आर बी अपॉन आर एस, आर बी अपॉन आर एस इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे इथे, आर बी अपॉन आर एस इज इक्वल्स टू दॅट इज 2 मिळणार. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा पीचा फॉर्म्युला काय किंवा एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज फॉर दी ड्रॉप सांगितलं बरोबर. सो ड्रॉपसाठी दॅट इज 2T/R. एवढ्या याच्यातून फिक्स आहे की डेल्टा पी इज काय असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी रेडियस. तो सोप असो वा बबल असो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियसच असतो, राईट. सो इथं मी काय येणार बघा, काय घेणार बघा, देअरफॉर डेल्टा पी एस अपॉन डेल्टा पी बी इज इक्वल्स टू काय असणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो इथे काय येणार आहे आर बी अपॉन आर एस, राईट. सो आर बी अपॉन आर एस काय 2 आहे, आर बी अपॉन आर एस काय 2 आहे. सो इथं बघा काय मिळणार मला, देअरफॉर हे 2 जर मी इकडे घेतलं तर 1/2 इंटू डेल्टा पी एस, 1/2 इंटू डेल्टा पी एस इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे बघा, दॅट इज डेल्टा पी बी. 1/2 डेल्टा पी एस इज इक्वल्स टू काय असणार आहे, डेल्टा पी बी, राईट. म्हणजे कुठे ऑप्शन असा, दॅट इज डेल्टा पी बी इज इक्वल्स टू 1/2 डेल्टा पी एस, दॅट इज ऑप्शन ए. दिस इज द आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, बघा ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, water rises up to height 10 centimeter in capillary tube. It will rise to height which is more than 10 centimeter, a very long capillary tube if the apparatus is kept on equator in a lift moving with acceleration, okay, and on the surface of the moon at the north pole. मग आपला फॉर्म्युला काय काय, दॅट इज एच इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला 2T cos थीटा आणि खाली काय असतं आपलं, दॅट इज रो आर जी, रो आर जी. बघा सो याच्यात आपल्याला एक कळतं, इट इज एच काय असणार इथं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तर त्यांनी काय सांगितलं, हाईट विच इज मच मोर दॅन 10 सेंटीमीटर. म्हणजे एच जर इन्क्रीज करायचा असेल दॅट जी शुड बी डिक्रीज, बरोबर. टू इन्क्रीज दी एच जी शुड डिक्रीज, असं आलं पाहिजे. आता जी शुड डिक्रीज. आता इक्वेटर बघा, इक्वेटरला काय असतं बघा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, जीचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज GM अपॉन आर स्क्वेअर, GM अपॉन आर स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे बघा, म्हणजे सॉरी क्यूब झालं इथं, GM अपॉन आर स्क्वेअर. आता ॲक्च्युली इक्वेटरला जी रेडियस आहे ही जास्त असते कम्पेरेटिव्ह टू पोलपेक्षा, पण कितीचा फरक असतो दोघांमध्ये, रेडियसमध्ये एक 41 किलोमीटरचा फरक असतो बघा. ॲट इक्वेटर रेडियस किती असते, ॲट इक्वेटर रेडियस इज 6441 किलोमीटर अँड ॲट पोल किती असते बघा 6400 किलोमीटर. तर जो इथं जो फरक मिळणार आहे ऑप्शन ए मध्ये आणि ऑप्शन बी मध्ये बघा, ऑब्विसली ऑप्शन ए मध्ये काय, जीची व्हॅल्यू कशी येते आपल्याला, जीची व्हॅल्यू रेडियस काय होते ती तो वाढतीये, बरोबर. सो ऑब्विसली जीची व्हॅल्यू इथं कमी येणार आहे, इथं जीची व्हॅल्यू जास्त येणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं, मच मोर, तिथं काय खूप फरक नाही पडणार, कारण की 41 किलोमीटरचाच फक्त डिफरन्स आहे. म्हणजे तुम्ही नॉर्मल आपण कुठेही केलं, म्हणजे सपोज आता हे तर इक्वेटर आणि पोल सांगितलं मी तुम्हाला, लेट्स आपण एक्सपेरिमेंट करतोय कुठेतरी इथे करतोय एक्सपेरिमेंट आपण, असा इथे करतोय ना, इथे करतोय ना, इथे करतोय, लेट्स कुठेतरी आपण इथे करतोय असं, राईट. सो हा डिफरन्स जास्त नाही आहे. सो इक्वेटर आणि पोल आपण नाही कम्पेअर करू शकत. आता दुसरं, लिफ्ट मुव्हिंग अप विथ दी ॲक्सेलरेशन, लेफ्ट मुव्हिंग अप विथ दी ॲक्सेलरेशन. बघा जी आपलं काय झालं, डिक्रीज झालं पाहिजे, पण ह्या केसमध्ये काय होतं, इफेक्टिव्ह जी जो असतो, इफेक्टिव्ह जी काय असतो ह्या केसमध्ये, दॅट इज दिस जी डॅश इज इक्वल्स टू काय असतो बघा, जो जी डॅश असतो तो काय असतो, G+A असतो इन द एलिव्हेटर व्हेन इट इज गोइंग इन द अपवर्ड डायरेक्शन. सो जी इथे काय होतोय, जी इन्क्रीज होतोय, आपल्याला जी डिक्रीज करायचा आहे,
ठीक आहे. सो ऑप्शन राहतो फक्त आपल्याकडे बघा ऑप्शन सी राहतो आणि आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज हाऊ मच, इट इज दी 1/6 टाइम्स ऑफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. म्हणजे ही बघा कन्सिडरेबली खूप कमी आहे. सो ऑब्विसली जी हाईट इन द कॅपिलरी असणार आहे दॅट विल बी मच मोर ऑन द सरफेस ऑफ द मून. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार बघा. चला नेक्स्ट. Okay. The surface tension of most of the liquid decreases with rise in density of liquid, viscosity of liquid, diameter of capillary, temperature of the liquid. बघा आता डेन्सिटी ऑफ द लिक्विड, डेन्सिटी बघा जे जास्त बघा सरफेस टेन्शन म्हणजे काय? सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच लिक्विड acquires लेस एरिया और मिनिमम एरिया. सरफेस टेन्शन ही अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे एखादा लिक्विड कमीत कमी एरिया हा ॲक्वायर करत असतो. आता डेन्सिटी ऑफ लिक्विड बघा, लेट्स से तुम्ही एखादा लेस डेन्स लिक्विड घ्या आणि मोर डेन्स लिक्विड घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर आणि ऑइल घ्या. वॉटर आणि ऑइल बघा, वॉटर आणि ऑइल बी नको घ्यायला, याच्यामध्ये दुसरं कोणतं घेतलं. समज एखादा बाबा घट्ट घेतला आपण, एखादा घट्ट लिक्विड घेतलं आणि ते जर तुम्ही फरशीवर टाकलं तर ते जास्त पसरणार का पाणी जास्त पसरणार? ऑब्विसली पाणी जास्त पसरणार. म्हणजे याचा अर्थ काय की कोणाचं सरफेस टेन्शन जास्त झालं? सरफेस टेन्शन कोणाचं जास्त झालं की दॅट इज ज्याची डेन्सिटी जास्त त्याचं सरफेस टेन्शन जास्त झालं. त्यांनी काय विचारलंय आपल्याला? द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड डिक्रीजेस विथ राईज इन डेन्सिटी. नाही, राईज इन डेन्सिटी सरफेस टेन्शन वाढणार. विस्कॉसिटी म्हणजे काय? फ्रिक्शन इन द लिक्विड. जेवढं जास्त फ्रिक्शन असेल तेवढं ऑब्विसली लिक्विड कमी पसरणार, बरोबर. तेवढा तो कमी एरिया ॲक्वायर करणार. जर त्याच्याकडे फ्रिक्शनच नाही आहे तर तो जास्त पसरत जाणार, बरोबर. त्यानंतर डायमीटर ऑफ द कॅपिलरी बघा, डायमीटर ऑफ द कॅपिलरी आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. सो हे पण नसणार आहे. सो आन्सर काय असणार आहे बघा? टेम्परेचर असणार आहे बघा. आन्सर विल बी टेम्परेचर. टेम्परेचर काय बघा? ऑब्विसली टेम्परेचर आपण एखाद्या लिक्विडला जर आपण हीट केलं सो ऑब्विसली काय होणार आहे बघा? त्याच्यातले जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते वाढणार आहे. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढणार म्हणजे काय? लेट्स से एखादा एवढा एरिया अगोदर एक्वायर करत असेल, त्याचं मॉलिक्युलर डिस्टन्स वाढलं तो एवढा एरिया एक्वायर करणार जास्त, राईट. सो आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ऑब्विसली डी. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर surface tension of the most of the liquid decreases with rise in temperature, right. एरिया डिक्रीज झाला म्हणजे त्याचं सरफेस टेन्शन एरिया इन्क्रीज झाला म्हणजे त्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज झालं. लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन इन्क्रीजेस म्हणजे एरिया शुड बी डिक्रीजेस. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, झालंय का सिलेक्ट? हां झालंय, ठीक आहे. काय दिलंय बघा याच्यामध्ये? द व्हेलॉसिटी ऑफ स्मॉल बॉल ऑफ मास m, capital M and density d1 when dropped in a container filled with glycerin becomes constant after some time. If the density of glycerin is d2, the viscous force acting on the ball is. Okay, ठीक आहे. बघा क्वेश्चन अगोदर समजून घ्या. त्यांनी काय दिले क्वेश्चन मध्ये की लेट से आपल्याकडे एक असं कंटेनर कन्सिडर करतो मी, ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी कोणतं लिक्विड दिले आपल्याला? ग्लिसरीन दिले बघा, ग्लिसरीन. लेट से ओके, हे आहे ग्लिसरीन. लेट से दिस इज द ग्लिसरीन. when dropped in a container filled with this becomes constant. ओके, velocity जी आहे त्याची कॉन्स्टंट आफ्टर सम टाइम. लेट से हा बॉल आहे आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शन जातोय, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होतीये. इफ द डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन इज d2, ओके, याची डेन्सिटी d2 आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ स्मॉल ऑफ मास कॅपिटल याची डेन्सिटी आहे d1 आहे. ओके, याची डेन्सिटी d1 दिली आहे. सो त्यांनी विचारलं आपल्याला विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन इट. बघा काय सांगितलं क्वेश्चन नीट समजून घ्या. आपल्याकडे लेट से एक बॉल आहे ज्याचं मास कॅपिटल M आहे, त्याची डेन्सिटी d1 आहे आणि तो बॉल आपण ग्लिसरीन ह्या लिक्विडमध्ये टाकलाय आणि तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जातोय आणि त्यांनी ग्लिसरीनची डेन्सिटी दिलेली आहे d2 दिलेली आहे. सो त्यांनी विचारले की ह्याच्यावरती विस्कस फोर्स किती ऍक्ट होणार आहे. ठीक आहे,
पहिले आपण बघू याच्यावरती कोणकोणते फोर्स ॲक्ट होणार आहे बघा. हा खाली जातोय राईट. सो ह्याच्यावरती फोर्स ॲक्ट होणार आहे हा mg, दॅट इज त्याचा वेट फोर्स, बरोबर. त्याच्यानंतर ती ह्याच्यावरती ॲक्ट होणार आहे फोर्स बायोन्सी फोर्स, बरोबर बरोबर, बायोन्सी फोर्स. त्याच्यानंतर ह्याच्यावरती अजून एक फोर्स ॲक्ट होणार आहे दॅट इज विस्कस फोर्स. विस्कस फोर्स इज लाईक अ फ्रिक्शन फोर्स, तो हमेशा मोशनच्या अपोजिट डायरेक्शननं असतो राईट. आणि आता व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे बघा, व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. सो ऑब्विसली देअर फॉर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0, बरोबर. कारण की ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, आणि व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी इज 0 राईट. सो ॲक्सेलरेशन 0 येणार आहे. ॲक्सेलरेशन जर 0 असेल तर याचा अर्थ काय, नेट फोर्स काय असणार आहे, दॅट इज एफ नेट इज इक्वल्स टू काय असणार आहे, दॅट इज 0, और नेट फोर्स काय असणार आहे 0. आणि आपल्याला माहिती आहे फॉर द बॅलन्स्ड कंडिशन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जातोय, फॉर द बॅलन्स कंडिशन आपल्याला काय असतं, एफ नेट इज इक्वल्स टू 0 घेत असतो आपण, एफ नेट इज इक्वल्स टू 0 घेत असतो. आणि इथं टोटल फोर्सेसचे आपण ॲडिशन करणार. फोर्सेस कोणते कोणते, लेट से मी इथं एम जी डाऊनवर्डला ह्याला पॉझिटिव्ह जर घेतलं तर इथं बायन्सी फोर्स मला निगेटिव्ह घ्यावं लागेल, मायनस विस्कस फोर्स मला निगेटिव्ह घ्यावं लागेल, इज इक्वल्स टू 0. विस्कस फोर्स विचारला आहे, सो विस्कस फोर्सला मी एका डायरेक्शनला घेऊन आपलं RHSला घेऊन जातो. म्हणजे लेट से मी इथे असं लिहितो, दॅट इज mg मायनस एफ बी इज इक्वल्स टू एफ व्ही. इकडे आल्यानंतर तो पॉझिटिव्ह होणार, ठीक आहे. सो आता बायोन्सी फोर्स बघा, इथं मी याला असं लिहितो, हा mg जसं आलं तसं. बायोन्सी फोर्स म्हणजे काय असतो बघा, इथं बायोन्सी फोर्स म्हणजे काय असणार इथे, दॅट इज डेन्सिटी कोणाची, दॅट इज दी ग्लिसरीनची डेन्सिटी इंटू मास ऑफ दी, मास कोणाचं, बॉलचं मास असणार बघा इथं, दॅट इज कॅपिटल M इंटू व्हॉल्यूम, बरोबर. सॉरी रो जी इथे, सॉरी इथे जी असणार, बरोबर, व्हॉल्यूमने, ठीक आहे. कारण की ऑब्विसली हा झाला फोर्स, याच्यावरती हा बायोन्सी फोर्स झाला, अपवर्ड फोर्स एवढा ॲक्ट होतो याच्यावरती, ठीक आहे. सो इथं सॉरी रो व्ही असणार इथं, M नसणार आहे, सॉरी, दिस इज व्ही. आणि हा व्हॉल्यूम कोणाचा असणार आहे, हा बॉलचा असणार आहे, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट बॉल राईट. आता मी काय लिहितो बघा पुढे, दॅट इज mg मायनस रो जी. आता इथं व्हॉल्यूम ऑफ बॉल, आता बघा जर डेन्सिटी ऑफ बॉल लिहायची असेल तर मी काय लिहिणार, मास ऑफ बॉल डिव्हायडेड बाय दॅट इज व्हॉल्यूम ऑफ बॉल. म्हणजे इथून मला काय मिळणार, व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल्स टू काय मिळणार मला, मास ऑफ बॉल डिव्हायडेड बाय डेन्सिटी ऑफ बॉल. मास ऑफ बॉल आपल्याला m दिलंय आणि डेन्सिटी किती दिली आहे आपल्याला, बॉलची दिली आहे d1 दिली आहे, ठीक आहे. सो इथं मी काय लिहितो बघा, इथे कॅपिटल M लिहितो आणि इथे लिहितो मी लेट से डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन, सॉरी डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन नाही, डेन्सिटी ऑफ इथे बॉल येणार, सॉरी, आणखी बायोन्सी फोर्स काढतोय आपण, ठीक आहे. सो इथे ग्लिसरीन नाही येणार, सो इथे काय येणार आहे, बॉल येणार इंटू जी इज इक्वल्स टू एफ व्ही, बरं. ओके. सो M आणि G इथे मी कॉमन काढतो बाहेर, इथे काय राहणार बघा माझ्याकडे 1 मायनस रो जी अपॉन रो बी इज इक्वल्स टू एफ व्ही. बघा रो बी म्हणजेच काय असणार बघा, देअर फोर विस्कस फोर्स इज इक्वल्स टू mg इन ब्रॅकेट 1 मायनस रो जी म्हणजेच काय, ग्लिसरीनची डेन्सिटी किती दिलेली आहे, d2 दिलेली आहे, आणि बॉलची डेन्सिटी किती दिली आहे, d1 दिली आहे. सो mg इन ब्रॅकेट 1 मायनस d2 अपॉन d1. असा कोणता ऑप्शन आहे का इथे, हो आहे, दॅट इज ऑप्शन ए. सो आन्सर विल बी ऑप्शन ए, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, झाले का सिलेक्ट, हां झाले, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा, बघा a drop of liquid of density rho, a drop of liquid of density rho is floating half immersed in liquid of density d, floating half immersed in liquid of density d. If t is the surface tension then diameter of the drop of the liquid is, ओके, हाफ सांगितलंय त्यांनी इथे, ओके ठीक आहे. सो आपण इथे काय कन्सिडर करूया बघा, कन्सिडर म्हणजे जे दिले त्याचे पहिले आपण समजून घेऊया व्हॉट इज द प्रॉब्लेम, ठीक आहे. सो आणि इथे बॉल दिला आहे त्यांनी, ठीक आहे. हे काय गरज नाही, काढून घेऊ आपण हातानेच, ठीक आहे. लेट्स से दिस इज द बॉल अँड इट इज हाफ इमर्स्ड इन लिक्विड. हे खाली लिक्विड आहे आणि तो इथं हाफ इमर्स्ड लिक्विडमध्ये आहे, ठीक आहे. सो इफ टी इज द सरफेस टेन्शन देन द डायमीटर ऑफ द ड्रॉप ऑफ द लिक्विड, ठीक आहे. आता बघा ह्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे बघा,
याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे. एक असणार आहे दॅट इज दी, बघा ह्याच्यावरती फोर्स ॲक्ट असणारे, एक असणारे जो असणारे तो आपला वेट फोर्स हमेशा असतो, कसा असतो, खाली असतो, दॅट इज हा असतो mg. दुसरा असतो ह्याच्यावरती फोर्स दॅट इज दी बायोन्सी फोर्स, हा असतो अपवर्ड, दॅट इज fp. तिसरा फोर्स असणार याच्यावरती सरफेस टेन्शन फोर्स, कारण की आता इथं सरफेस टेन्शन फिनॉमिना काय येतो, हा असतो सरफेस टेन्शन फोर्स, कारण की हा सरफेस फिनॉमिना आहे. बघा सरफेस, मागाशीच्या केसमध्ये बॉल हा पूर्ण आतमध्ये होता म्हणून आपण तिथे कोणता विस्कस फोर्स घेतला होता, पण इथं सरफेस टेन्शन फोर्स घेतोय. का घेतोय सरफेस टेन्शन फोर्स, कारण की हा सरफेस फिनॉमिना आहे आणि सरफेस टेन्शन इज अ सरफेस फिनॉमिना. तो लिक्विडच्या आतमध्ये किंवा पूर्ण बाहेर नसतो, फक्त सरफेसवरतीच असतो. ठीक आहे. सो इथं मी काय करणार बघा आता, सो इथं काय करणार मी, देअरफॉर डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू ऑब्वियसली अपवर्ड फोर्स येणार. डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स, किंवा एफ नेट इज इक्वल्स टू 0 करून सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे ऑब्वियसली mg हा खाली येतोय, सो इथं मायनस ft मायनस fb इज इक्वल्स टू 0, म्हणजेच काय, दॅट इज mg इज इक्वल्स टू fb प्लस ft. किंवा तुम्ही इनिशियलीच असं करू शकता, डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स. तुम्ही पाहिलं तर mg डाऊनवर्ड आहे, हे दोन अपवर्ड फोर्स. ठीक आहे. सो बघा आता जो आपला विस्कस फोर्स आहे, सॉरी बायोन्सी फोर्स आहे, बघा इथं काय येणार, हे mg येणार. आता हा जो बायोन्सी फोर्स आहे हा काय असतो बघा, दॅट इज इथं काय करणार मी, दॅट इज डेन्सिटी ऑफ, इथे लिक्विड घेणार, म्हणजे इथं काय लिक्विड डेन्सिटी लेटसे मी इथं रो घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही रो घेतली इनटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कोणाचं घेणार मी, लिक्विड बघा ड्रॉपचा, हा किती, हाफ इमर्स्ड याच्यामध्ये. सो ऑब्विसली व्हॉल्यूम किती घेणार मी याचा, v/2 घेणार. व्हॉल्यूम किती घेणार याचा, v/2 इंटू g. ओके. सो त्यानंतर इज इमर्स्ड लिक्विड ड्रॉप. अच्छा ठीक आहे, ह्याची रो दिली आहे का, आणि लिक्विडची डेन्सिटी d दिली आहे. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन, त्याच्यामुळे आपण इथे d घेऊया. ओके, इथे d घेऊया, कारण की त्यांनी दिलं की लिक्विडची डेन्सिटी d दिलेली आहे. ओके. सो d इंटू v/2 इंटू g घेऊया, प्लस ft म्हणजे काय, सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स म्हणजे काय असणार बघा, सरफेस टेन्शन फोर्स हा त्याच्या सर्कम्फरन्सवरती लागणार आहे. सो ऑब्विसली हा काय असणार आहे, t इंटू 2πr, t इंटू 2πr. ठीक आहे. सो इथे काय असणार आहे बघा आता, mg, m म्हणजे काय, दॅट इज मास, बरोबर. आता मास आणि त्याचं आता इज आता मास कोणाचं असणार आहे, ऑब्विसली ह्या लिक्विड ड्रॉपचं, बरोबर. आणि लिक्विड ड्रॉपची डेन्सिटी किती दिली आहे, रो दिली आहे. सो मासला मी असं लिहू शकतो, दॅट इज रो इंटू व्हॉल्यूम ऑफ द ड्रॉप, बरोबर, रो vg, बरोबर, इंटू g, इथे जशाल तसा, इथे d इंटू v/2 इंटू g प्लस t इंटू 2πr. बघा एक समजून घ्या, इथं v/2 का घेतलं आपण, कारण की बायोन्सी फोर्स या तेवढ्याच व्हॉल्यूमवरती अप्लाय होत असतो जेवढा इमर्स झालेला आहे, आणि इमर्स झालेला v/2 आहे. सो इथं मी काय घेणार, त्याच्यामुळे फक्त इथं v/2 घेतला, आणि इथं मास घेतोय. सो ऑब्विसली मास म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी इंटू टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. सो इथे बघा आता रो इंटू मी काय लिहितो, व्हॉल्यूमला इथं काय येणार 4/3 पाय, आणि रेडियस काय दिली आहे का त्याची, नाही दिली आहे. ठीक आहे, आपल्याला काढायची रेडियस ॲक्च्युली, 4/3 πr क्यूब इंटू जी. इथे काय असणार आहे, d इंटू 4π/3 इंटू 2 इंटू परत इथे काय असणार आहे, r क्यूब इंटू g प्लस t इंटू 2πr. ओके, t इंटू 2πr. सो मी काय करतोय, 4π/3चे टर्म एका साईडला काढून घेतो बघा, 4π/3चे टर्म एका साईडला काढून घेतो. सो इथे मला काय मिळणार आहे बघा, दॅट इज, इथे बघा ह्याला मी इकडे मायनस साईनमध्ये आणतो, LHSमध्ये आणतो. सो इथे काय होणार आहे बघा, 4π/3 r क्यूब पण काढून घेतो कॉमन. सो इथं काय होणार आहे बघा, दॅट इज मला रो g मायनस डी जी, आणि हा खालचा 2 एक राहणार बघा, dg/2 इज इक्वल्स टू, इथं काय राहणार आहे, दॅट इज t इंटू 2πr, t इंटू 2πr. ठीक आहे. सो इथं काय होणार बघा, हे पाय कॅन्सल, त्यानंतर r, आणि इथं क्यूबच्या ऐवजी इथं स्क्वेअर राहणार बघा. ठीक आहे, आणि इथं 2, आणि इथं काय राहणार आहे, हा 4च्या ऐवजी 2 होऊन जाणार बघा. सो बघा काय मिळणार आपल्याला इक्वेशन पुढे, बघा इक्वेशन पुढे आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज इथे काय करणार आहे, 2r स्क्वेअर डिवायडेड बाय
2r² डिवायडेड बाय 3 2r² डिवायडेड बाय 3 इथे फक्त टी राहतोय. ओके ठीक आहे. सो आपल्याला 2r² डिवायडेड बाय 3 आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये बघा काय होणार आहे आता. ब्रॅकेटमध्ये जर 2ρg मायनस dg डिवायडेड बाय 2 ठीक आहे. सो इथे आपल्याकडं इथे जी पण कॉमन निघतो बघा. म्हणजे काय होणार आता, हा 2 कॉमन निघणार. ठीक आहे. ह्या साईडला फक्त आपल्याकडे काय राहणार आहे, टी राहणार आहे. ठीक आहे. 2 कॉमन निघणार आहे. सो इथे काय होणार आहे, r² g डिवायडेड बाय हा 3 आणि इथे राहणार आहे आपल्याला 2ρ मायनस डी इज इक्वल्स टू टी. आपल्याला त्यांनी विचारली डायमीटर. ओके आपल्याला डायमीटर विचारली. सो आपण r² आपण एका साईडला ठेवूया. r² इकडे काय होणार आहे 3t, 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, g खाली गेला आणि इकडे काय होणार आहे 1/2ρ मायनस डी असा होणार आहे. हा झाला r² झाला. हा जर r जर घ्यायचं झालं मला, तर मला हा स्क्वेअर काढला तर येतं मला याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. ठीक आहे. आता डायमीटर म्हणजे काय असणार आहे, दॅट इज डायमीटर मीन्स व्हॉट 2 × r. आता ह्याला पण मला काय करायला लागणार, इंटू 2 करायला लागणार. म्हणजे जर ह्या 2ला जर मी ह्या स्क्वेअर रूटमध्ये घेतलं बघा, तर मला त्याचा स्क्वेअर करून आतमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय होणार, दॅट इज 4 बरोबर इंटू 3t बाय g आणि इकडे 1/2ρ मायनस डी. म्हणजे इथे काय होणार बघा, देअरफॉर डायमीटर इज इक्वल्स टू काय येणार बघा, दॅट इज डायमीटर इज इक्वल्स टू येणार 12t डिवायडेड बाय g 1/2ρ मायनस डी. ओके सो दिस इज द डायमीटर. आणि असा बघा ऑप्शन येतोय आपल्याला, ऑप्शन एच येतोय बघा असा 12t/g. हे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये आहे. 12t/g 1/2ρ मायनस डी. ठीक आहे. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. ठीक आहे चालतंय, एवढं तर येऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Now, water rises in capillary tube of radius small r up to height h. The mass of water in capillary is small m. The mass of water that will rise in capillary tube of radius r/3. ठीक आहे, r/3. सो आता आपल्याला एक फॉर्म्युल्यावरून तर आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय आपला, h इज इक्वल्स टू 2t cos थीटा अपॉन ρr g किंवा ρg r. राईट. सो बघ याच्यावर एक कळतं एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो ऑब्विसली इथं काय असणार, दॅट इज इथं त्यांनी डायरेक्ट सांगितलं इफ r1 इज इक्वल्स टू r अँड r2 इज इक्वल्स टू r/3. सो ऑब्विसली h2 हा काय असणार आहे, देअरफॉर ऑब्विसली h2 काय असणार आहे, दॅट इज 3h1 असणार आहे बरोबर. आणखी जर रेडियस 3 टाइम्सनं डिक्रीज होत असेल तर इकडं राईज जो आहे आपला हाईट जी आहे 3 टाइम्सना इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आता दुसरं इथं रिलेशन आहे बघा, त्यांनी विचारलं आपल्याला मासच्या टर्ममध्ये विचारले. बघा. आता त्यांनी विचारलं की द मास ऑफ वॉटर इन द कॅपिलरी इज एम. द मास ऑफ वॉटर विचारलं. ठीक आहे. आता मास आपण कसं काढणार बघा. आता मासचं आणि रेडियसचं आपल्याला रिलेशन काढावं लागणार आहे. सो मास आणि रेडियसचं रिलेशन कसं काढणार बघा आपण. आता एक आपल्याला माहिती आहे, दॅट इज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज m/v. सो इथं काय असणार, m इज इक्वल्स टू काय येतं, ρv. म्हणजे इथं आपल्याला काय कळतं, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम बरोबर. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजेच आपल्याला रिलेशन इथं काय मिळेल, दॅट इज m1/m2 इज इक्वल्स टू v1/v2. आणि आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. सॉरी इथं काय विचारले, कॅपिलरी विचारली. सो कॅपिलरी म्हणजे तिचा πr² असतो. ठीक आहे, πr² इंटू h. सो इथं काय असणार, कारण की कॅपिलरीची बघा कॅपिलरी डायमेन्शन कशी सिलेंड्रिकल आहे राईट. सो हा त्याचा व्हॉल्यूम असणार आहे बरोबर. सो इथं हा व्हॉल्यूम असतो सिलेंडरचा व्हॉल्यूम, तो असतो काय असतो πr² इंटू h. सो म्हणजे इथं काय येणार आहे πr1² इंटू h1 डिवायडेड बाय πr2² इंटू h2. पाय कॅन्सल होणार. सो देअरफॉर m1/m2 इज इक्वल्स टू r1/r2 होल स्क्वेअर इंटू h1/h2. ठीक आहे. आता r1/r2, r1 किती दिले आहे r. ओके.
R2 किती दिली आहे, R/3. सो R/3 हा 3 वरती जाणार, ह्याचा स्क्वेअर इंटू H1/H2. बघा आता H2/H1 3 येतोय, सो H1/H2 म्हणजे काय येणार आहे, ऑब्विसली 1/3 येणार आहे, बरोबर. कारण की H2 इज इक्वल्स टू 3H1 आहे, म्हणजे याच्यावरूनच बघा काय येणार इथं आपल्याला, दॅट इज इथं काय येणार आहे आपल्याला, दॅट इज H2/H1 इज इक्वल्स टू येणार 3, म्हणजेच काय H1/H2 इज इक्वल्स टू 1/3. ठीक आहे. सो इथं काय येणार बघा, आता हे R कॅन्सल होणार, 3चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय 3. सो इथं काय येणार आहे, M1/M2 इज इक्वल्स टू 9/3. ठीक आहे. सो इथे काय येणार आहे, दॅट इज 9/3 म्हणजे तिथं 3. सो ऑब्विसली M1/3 इज इक्वल्स टू काय येणार आहे, M2 येणार आहे. त्यांनी विचारलं काय, द मास ऑफ द वॉटर दॅट विल राईज इन कॅपिलरी. ओके, म्हणजे सेकंड केसमधलं मास विचारलं. सो M2 काय असणार आहे, M1/3 असणार आहे बघा, म्हणजेच M/3 असणार आहे. इनिशियली जर M असेल, सो ऑब्विसली हे M/3 म्हणजेच काय, ऑप्शन ए. चा आन्सर विल बी द ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, पण त्या अगोदर मी जरा पाणी पिऊन येतो मित्रांनो, तहान लागली मला, 1-2 मिनिट. Okay, thank you student and sorry for the wait. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन समोर आहे आपल्या. नाउ लेट W1 be the work done in blowing a soap bubble of radius small r from soap solution at room temperature. ठीक है. The soap solution is now heated and second soap bubble of radius 2r is blown from the heated soap solution. If W2 is the work done in forming this bubble. ओके, ठीक आहे. बघा, जे फर्स्ट केस मध्ये बघा, जे वर्क डन असणार आहे हेच काय असतं आपलं, इक्वल्स टू एनर्जी असतं. बघा, हेच असतं इक्वल्स टू एनर्जी, तेच आपले स्टोअर होत असतं ॲज अ फॉर्म ऑफ द सरफेस एनर्जी. तर ते ऑब्विसली काय असणार आहे, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू एरिया. म्हणजेच आपले किती असणार, दॅट इज टी इंटू 4πr². इनिशियलची रेडियस पण किती दिलेली आहे, स्मॉल आर दिलेली आहे. ठीक आहे. सेकंड केस मधले काय असणार, दॅट इज W2 काय असणार, दॅट इज हा A1 झाला. सो टी इंटू A2 असणार, म्हणजेच काय टी इंटू 4π, आणि सेकंड केस मध्ये रेडियस किती आहे, 2r. सो इट इज दी 2r², म्हणजेच इथे किती असणार, दॅट इज टी इंटू 4π इंटू 4r². बरोबर, हे काय असणार आहे, 4r². म्हणजे जर कम्पेअर केलं, सो दिस इज W2. सो इफ यू कम्पेअर, दॅट इज W2 इज इक्वल्स टू 4 इंटू टी इंटू 4πr². बरोबर, म्हणजे हे जे टर्म आहे, दिस टर्म इज व्हॉट, दिस टर्म इज W1. सो W2 इज इक्वल्स टू व्हॉट, 4 टाइम्स ऑफ W1. ठीक आहे, हे रिलेशन आलं आता आपल्याला. त्यांनी पुढे काय सांगितलंय की the soap solution is now heated and second soap bubble of radius 2r is blown from the heated soap solution. If W2 is the work done, बघा, if W2 is the work done. आता एक आपल्याला माहिती आहे, आता जे W2 मध्ये जे सरफेस टेन्शन घ्यावं लागणार आहे आपल्याला,
म्हणजे इनिशियल याच्यामध्ये सरफेस टेन्शन आपल्याला T1 घ्यावं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सरफेस टेन्शन ऍक्च्युली T2 घ्यावं लागणार आहे. बघा आता T2 जर आपण घेतलं इथं T2, बघा T1 आणि T2 मध्ये काय रिलेशन येणार आहे ना, किंवा T1 इज द सरफेस टेन्शन आणि मी काय करतो T1 इट ॲट टेम्परेचर स्मॉल T1. आता आपल्याला माहिती आहे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस, राईट. सेकंड केसमध्ये काय केलंय, जे सरफेस टेम्परेचर आहे T2 इन्क्रीज झालंय, सो ऑब्विसली जे T2 असणार आहे हे डिक्रीज होणार आहे, बरोबर. म्हणजे जे आपला W2 आहे हा जर T1च असला असता, म्हणजे हा जर कॅपिटल T पहिल्या T एवढाच असला असता तर हा 4W1 आहे. बट हा जो सरफेस टेन्शन आहे हा आता डिक्रीज होणार आहे कारण की टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे, बरोबर. आणि की सेकंड केसमध्ये टेम्परेचर इन्क्रीजमुळे सरफेस टेन्शन डिक्रीज होणार, सो ऑब्विसली हा जो W2 आहे ह्याची व्हॅल्यू ह्या 4W1 पेक्षा कमी येणार कारण की तिथं सरफेस टेन्शन काय झालंय, सरफेस टेन्शन डिक्रीज झालंय, सो इथं T ची व्हॅल्यू डिक्रीज होणार. ठीक आहे, सो आन्सर काय असणार त्याच्यामुळे ऑप्शन बी. आन्सर विल बी ऑप्शन बी. बघा लक्षात ठेवा काय कन्सेप्ट आहे, दॅट इज ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस, राईट. सो जे T2 आहे T2 विल बी लेसर दॅन T1, राईट. सो देअर फॉर W2 पण जे असणार आहे W2 इज लेस दॅन 4 टाइम्स ऑफ W. ठीक है, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, अ नीडल इज 7 सेंटीमीटर लॉन्ग, assuming that the needle is not weighted by water. What is the weight of the needle so that it floats on the water? Okay, so that it floats on the water. म्हणजे बघा इथं काय सांगितलंय, बघा क्वेश्चन परत एकदा रीड करू. द नीडल इज 7 सेंटीमीटर लॉंग, ॲझ्युमिंग दॅट नीडल इज नॉट वेटेड बाय वॉटर. व्हॉट इज द वेट ऑफ द नीडल सो दॅट इट फ्लोट्स ऑन द वॉटर. म्हणजे काय, सरफेस टेन्शनमुळे ती फ्लोट झाली पाहिजे. सो इथं सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू, बघा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज सरफेस टेन्शन T इज इक्वल्स टू काय असतं बघा, फोर्स पर युनिट लेंथ. हे तर डेफिनेशनच आहे, पण ह्या केसमध्ये काय असणार आहे, सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट लेंथ असणार आहे, पण 2 टाइम्स ऑफ एल असणार आहे कारण की तिथे तिचे 2 सरफेस कॉन्टॅक्टमध्ये असणारे नीडलचे, बरोबर. सो इथं मी काय लिहिणार, देअर फोर जे आपलं सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शनचा फोर्स, हा फोर्स जो असणार आहे काय असणार आहे, T इंटू 2 टाइम्स ऑफ एल, बरोबर. सरफेस टेन्शन किती दिले बघा, 79 पर सेंटीमीटर. सो इथं 70 मी CGS मध्येच घेतो की सगळे इथं हे पण CGS मध्येच दिलेत. 70 इंटू 2 इंटू लेंथ किती दिली आहे, 7 सेंटीमीटर, बरोबर. किती दिले आहे, 7 सेंटीमीटर. ठीक आहे, सो इथे किती होणार बघा, आता हे 7 490 इंटू 2 980. सो इट विल बी 980, राईट. आणि हे 980 इज इक्वल्स टू हे 4 झालं आपलं, हे 4 झालं. तर त्यांनी आपल्याला काय विचारलं, व्हॉट इज दी वेट विचारलंय त्यांनी आपल्याला. ठीक आहे, सो जर इथं आपण जर मास जर काढलं, दिस फोर्स शुड बी इक्वल्स टू काय असणार आहे, mg असणार आहे, बरोबर. इज इक्वल्स टू काय असणार आहे, हा 980, बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू काय असते बघा. सो m इज इक्वल्स टू काय असणार आहे, 980 अपॉन g. आता जी ची व्हॅल्यू CGS मध्ये काय असते, 980च असते. सो 980 डिवाइड बाय 980 काय येणार आहे, इथे 1 येणार आहे, राईट. सो देअर फोर m इज इक्वल्स टू किती आलं आहे आपलं, 1. म्हणजे मास किती आलं आहे आपलं, 1 ग्रॅम. सो ऑब्विसली वेट काय असणार आहे बघा आपलं, दॅट इज 1 ग्रॅम वेट. ओके, सो आन्सर विल बी ऑप्शन ए. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय दिलंय, that is if the terminal speed of the sphere A is density rho A 7.5 दिली आहे आणि is zero मला वाटते पुढे काहीतरी आहे, विस्कस लिक्विड डेन्सिटी rho L is equals to 1.5 किलोग्राम पर मीटर क्यूब. द टर्मिनल स्पीड
की इकडचा ॲक्च्युली इथे काहीतरी पोर्शन आहे, परंतु तो प्रॉप नाही झाला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण हा क्वेश्चन नाही सॉल्व करू शकणार. नंतर बघू वाटल्यास हा क्वेश्चन कधी, सध्या तरी नाही करू शकणार. ठीक आहे. A ball rises to the surface of liquid with constant velocity. Okay, the density of the liquid is 4 times the density of material of the ball. Okay, it's 4 times the material of the ball. Okay, ठीक है. Okay, material of the ball. The viscous force of the liquid on the rising ball is greater than the weight of the ball. Okay, बघा मगाशी जो प्रॉब्लेम सॉल्व केला त्या टाईपच थोडासा प्रॉब्लेम आहे हा. इथे काय दिलंय बघा त्यांनी, एक आपल्याकडे बघा लेट से बॉल रायजेस टू अ सरफेस ऑफ द लिक्विड. बघा लेट से हे आपले लिक्विड आहे आणि हा आता बॉल याच्यामध्ये एक, मगाशी ग्लिसरीनचा जो प्रॉब्लेम पाहिला ना आपण तसाच आहे, फक्त आता मगाशीच्या प्रॉब्लेममध्ये बॉल खाली येत होता, इथे बॉल आता वरती चाललाय. बघा बॉल कुठे चाललाय, वरती चाललाय. ठीक आहे, आणि तो पण कसा चाललाय, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनेच चाललाय. बघा द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 4 टाइम्स दॅट ऑफ द डेन्सिटी ऑफ द मटेरियल. म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 4 टाइम्स द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द बॉल. रो एम घेऊया लेट्स मी याला. ओके, द विस्कस फोर्स ऑफ द लिक्विड ऑन द रायझिंग बॉल इज ग्रेटर दॅन द वेट बाय द फॅक्टर. ठीक आहे, विस्कस फोर्सचं रिलेशन विचारलंय इन टर्म्स ऑफ वेट. बघा सगळ्यात पहिले फोर्स कोणते कोणते ऍक्ट होणार, एक फोर्स ऍक्ट होणार दॅट इज एम जी डाऊनवर्ड ऑलवेज. दुसरा फोर्स ऍक्ट होणार बायोन्सी फोर्स एफ बी. आणि विस्कस फोर्स बघा आता हा बॉल आहे ऍक्च्युली वरती चाललाय, दिस बॉल गोइंग इज इन द अपवर्ड डायरेक्शन. तो जो एफ व्ही हा फोर्स आहे किंवा विस्कस फोर्स हा कसा होणार आहे, डाऊनवर्ड. लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स किंवा विस्कस फोर्स इज सिमिलर लाईक अ फ्रिक्शन फोर्स इन द मेकॅनिक्स. जसा फ्रिक्शन फोर्स हा हमेशा मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो, तसा विस्कस फोर्स हा पण मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. बॉल वरती चाललाय सो विस्कस फोर्स खाली लागणार. ठीक आहे, सो इथं मी परत काय करतो, आणि इथं व्हेलॉसिटी कशी आहे बघा, व्ही इज कॉन्स्टंट. व्ही इज कॉन्स्टंट याचाच अर्थ काय, डेल्टा व्ही 0, आणि म्हणजेच काय असणार आहे, ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0. ठीक आहे, ॲक्सेलरेशन 0 म्हणजेच काय, दॅट इज द टोटल नेट फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज 0. बघा नेट फोर्स म्हणजे काय असणार आहे, आता मी जर एम जीला आणि एफ व्हीला जर डाऊनवर्ड पॉझिटिव्ह घेतले, सो एम जी प्लस एफ व्ही हा अपवर्ड आहे, म्हणजे याला मला मायनस घ्यावं लागणार, एफ बी इज इक्वल्स टू 0. आता ठीक आहे, एफ व्ही विचारलाय त्यांनी, एफ व्ही विस्कस फोर्स विचारला इन टर्म्स ऑफ वेट, म्हणून मी काय करतो, एफ व्हीला फक्त एका साईडला ठेवतो, बाकी इकडे काय करतो, एफ बी मायनस एम जी असं घेतो. ठीक आहे, हा झाला बायोन्सी फोर्स, एफ बी म्हणजे बायोन्सी फोर्स. तर बायोन्सी फोर्स म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे, दॅट इज बायोन्सी फोर्स म्हणजे रो ऑफ लिक्विड घ्यावी लागणार मला इथं, इंटू व्हॉल्यूम ऑफ बॉल घ्यावं लागणार मला इथे, इंटू जी मायनस एम इंटू जी. हे मास कोणाचं असणार आहे, बॉलचंच मास असणार आहे, अँड इज इक्वल्स टू विस्कस फोर्स. ठीक आहे, आता परत इथे मला काय करायला लागणार बघा, दिस विस्कस फोर्स इथे वरतीच लिहितो, दिस विस्कस फोर्स इज इक्वल्स टू, आता इथं काय करतो मी आता, रो एल, हे रो एल जशाल तसं. आता व्ही बी म्हणजे काय असणार आहे बघा इथं, व्ही बी सॉरी हां, व्ही बी म्हणजे काय, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ द बॉल. व्हॉल्यूम ऑफ द बॉल म्हणजे काय असणार आहे, ऑब्विसली दॅट इज मास ऑफ द बॉल डिव्हायडेड बाय दॅट इज द डेन्सिटी ऑफ द बॉल, जी की आपण रो एम इथे घेतली आहे, बरोबर, रो एम इथे घेतली आहे, इंटू इथे जी करणार मी, इंटू जी मायनस एम जी. ठीक आहे, सो देअरफॉर इथे काय असणार आहे, एफ व्ही इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, सो इथं बघा मी काय कॉमन काय काय घेतो आता इथं, दॅट इज एम आणि जी कॉमन घेतो, आणि इथे काय होणार आहे बघा, जर कॉमन घेतलं रो म्हणजे कॉमन घेतलं तर इथं काय होणार, रो एल अपॉन रो एम मायनस 1. सो इथं काय होणार बघा, एफ व्ही इज इक्वल्स टू एम जी रो एल म्हणजे काय असणार, 4 टाइम्स ऑफ रो एम डिव्हायडेड बाय रो एम मायनस 1. हे बघा रो एल त्यांनी दिलं, लिक्विडची डेन्सिटी ही 4 टाइम्स ऑफ द मटेरियल ऑफ द बॉल आहे, बरोबर. सो इथं रो एम कॅन्सल होणार, आतमध्ये 4 मायनस 1 राहणार, सो एफ व्ही इज इक्वल्स टू एम जी, आतमध्ये राहणार 4 मायनस 1, म्हणजेच काय येणार, एफ व्ही इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ एम जी. एफ व्ही इज इक्वल्स टू काय राहणार आहे, 3 टाइम्स ऑफ एम जी. सो आन्सर इथं काय राहणार, दॅट इज 3 टाइम्स ऑफ एम जी. म्हणजेच काय,
3 टाइम्स ऑफ दी वेट. mg म्हणजेच काय, mg म्हणजेच वेट असतं. ठीक आहे, सो 3 टाइम्स ऑफ वेट. सो आन्सर इज बाय द फॅक्टर ऑफ 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अरे कुठे गेला कर्सर. हां ठीक आहे बघा. वॉटर रायझेस टू height 2 centimeter in capillary tube. If cross sectional area of tube is reduced to 1/16th of the initial area, then water will rise to height of. Okay. ओके ठीक आहे बघा. आपल्याला माहिती आहे दॅट इज अगेन द फॉर्म्युला दॅट इज एच इज इक्वल्स टू व्हॉट 2t cos थीटा अपॉन रो आर जी. बरोबर, याच्यावरून आपल्याला काय मिळतं दॅट इज एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. बरोबर, आता एरियाबद्दल सांगितलं त्यांनी आपल्याला. एरिया, आता एरिया तर आपल्याला माहिती आहे दॅट इज एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर, सो इथं काय करणार मी देअरफॉर A1/A2 इज इक्वल्स टू काय असणार आहे R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर. बरोबर, सो इथे काय येणार आहे बघा परत. बघा इथे काय येईल दॅट इज A1/A2. A1 लेट से A1 त्यांनी किती दिला आहे 1/16. ओके ठीक आहे, A1 लेट से आपण A घेऊया आणि रिड्यूस टू 1/16. सो A2 काय असणार आहे A/16. हा 16 नंतर वरती जाणार बघा. हा 16 काय होणार नंतर वरती जाणार. हा 16 वरती गेला इज इक्वल्स टू R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर. ठीक आहे, ए कॅन्सल. दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर इथं काय येणार आहे 4 इज इक्वल्स टू R1/R2. ठीक आहे, सो R1/R2 इज इक्वल्स टू काय आलं आपल्याला 4 आलं. ठीक आहे, सो इथं आपल्याला काय एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो ऑब्वियसली H2/H1 म्हणजे काय असणार आहे R1/R2. बरोबर, सो H2/H1 इज इक्वल्स टू R1/R2 म्हणजे काय 4. बरोबर, सो H2 इज इक्वल्स टू किती असणार 4 टाइम्स ऑफ H1. सो H1 इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर जर असेल, सो इथे काय असणार 4 × 2 सेंटीमीटर म्हणजेच काय 8 सेंटीमीटर. ठीक आहे, सो दिस इज ऑप्शन डी. ठीक आहे, दिस इज ऑप्शन डी दॅट इज 8 सेंटीमीटर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कर्सर कुठं गायब होतो. हां ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे वर्क डन इन इन्क्रीजिंग द साइज ऑफ सोप बबल. वर्क डन इन इन्क्रीजिंग द साइज ऑफ सोप बबल फ्रॉम रेडियस 3 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर. फ्रॉम द 3 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर इन मिलीजूल इज नियरली. ओके बघा, वर्कचा फॉर्म्युला काय असतो बघा आपल्याला माहिती आहे एनर्जीचाच फॉर्म्युला दॅट इज टी इंटू एरिया म्हणजेच काय सरफेस टेन्शन इंटू एरिया दॅट इज टी इंटू 4πr स्क्वेअर. आता रेडियस जर इथं चेंज होतीये, रेडियस इथं चेंज होतीये तर मी ऑब्वियसली काय करणार बघा इथं दॅट इज W इज इक्वल्स टू काय असणार टी इंटू 4π. रेडियस चेंज दोन्ही W1 - W2 करणार मी. सो ऑब्वियसली इथं काय होणार दॅट इज R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. बरोबर, दिस इज द डेल्टा W. तर इथं काय होणार बघा टी इंटू 4π. R2 इज 5 सेंटीमीटर म्हणजे हे 25 मायनस आणि हे R1 स्क्वेअर म्हणजे इथं 3चा स्क्वेअर 9. बरोबर, सो हे किती होणार दॅट इज 16 होणार. बरोबर, सो 16 आणि सरफेस टेन्शन दिले 0.03. ठीक आहे, सो 0.03 इंटू 4π इंटू 16. ठीक आहे, सो 16 इंटू 3 इथे येणार 48 आणि हे 0.2 म्हणजे 0.48. 0.48 इंटू 4π. ठीक आहे, सो 0.48 इंटू 4π. ठीक आहे, 0.0t इंटू 16 इंटू 4π. ठीक आहे, त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे द वर्क डन इन्क्रीजिंग द साईज ऑफ द सोप बबल. ओके, size of the soap bubble 4
टी. ओके 16 इंटू ये 0.48 झालं आहे. ओके हे 4 पाय. सो इथे बघा काय होणार आता. दॅट इज त्यांनी 4 पाय म्हणल्यानंतर 4 पाय सोप बबल इथे ॲक्च्युली 0.48 ॲक्च्युली आन्सर याच्या जवळ येत नाही आपल्या. वर्क डन इन इन्क्रीजिंग द साईज ऑफ सोप बबल फ्रॉम दी सिटी. ओके सोप बबल आहे बघा इथं. सोप बबल म्हणल्यानंतर 2 एरिया येतात बरोबर. सो इथं मला इथं 2 करावं लागेल, इंटू 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 2 करावं लागेल बरोबर. सो 0.48 इंटू 2 काय असणार आहे 0.96 इंटू 4 पाय. इथं कोणता ऑप्शन असा नाही बघा जवळचा. पण आपण अप्रॉक्सिमेटली 0.96ला 0.1 घेऊ शकतो बघा. 0.1 घेऊ शकतो. सो 0.1 इंटू 4 पाय इज इक्वल्स टू काय असणार आहे 0.4 इंटू पाय. सो आन्सर विल बी ऑप्शन डी. आन्सर विल बी ऑप्शन डी. बघा लक्षात ठेवा इथं बबल दिलंय. सो बबलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती एरिया असतात इथे 2 एरिया असतात. देयर आर 2 एरियाज इन कॉन्टॅक्ट. सो आन्सर काय असणार आहे इथे तिथे आपल्याला एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये इंटू 2 घ्यावे लागेल. सो आन्सर इथं फायनल येणार 0.4 इंटू पाय. ओके नेक्स्ट क्वेश्चन. The speed of ball of radius 2 cm in viscous liquid is 20 cm per second. ठीक है. What will be the speed of the ball of radius 1 cm in the same liquid? ठीक है. परत एकदा क्वेश्चन रीड करू. The speed of the ball of radius 2 cm in a viscous liquid is 20 cm. What will be the speed of the ball of radius 1 cm in same liquid? बघा इथं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. that is velocityचा किंवा स्पीडचा. that is v is equals to 2 by g into rho minus sigma divided by eta into r square g. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला आहे आपल्याला बघा सगळ्यांना बुकमध्ये हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे स्पेशली. ठीक आहे. सो हा व्ही याच्यावर आपल्याला काय करतं ही रेडियस आर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. डायरेक्टली सिम्पल आहे बघा v1 बाय v2 इज इक्वल्स टू r1 बाय r2 स्क्वेअर. इथे स्क्वेअर. ठीक आहे. सो द स्पीड ऑफ द बॉल ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर इन विस्कस इज. ठीक आहे. सो इथं काय येणार आहे 20 डिवायडेड बाय v2 इज इक्वल्स टू इथे 2 सेंटीमीटरचा 2चा स्क्वेअर डिवायडेड बाय r2चा स्क्वेअर. r2 किती दिलेली आहे 1 सेंटीमीटर दिली आहे. ठीक आहे. इथं 1चा स्क्वेअर इथं 1चा स्क्वेअर 1च येणार. ठीक आहे. सो इथं काय आन्सर येणार बघा दॅट इज v2 इज इक्वल्स टू 20 डिवाइड बाय 2चा स्क्वेअर 4. दॅट इज v2 इज इक्वल्स टू काय येणार 5 आणि आपण युनिट तेच ठेवलेले आहेत. सो 5 सेंटीमीटर पर सेकंड. सिम्पल. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पाहिजे. ओके ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नाव काय सांगितलं क्वेश्चन. वॉटर रायझेस अप टू हाईट ऑफ 4 सेंटीमीटर इन कॅपिलरी ट्यूब. ओके. द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज ॲट डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर. ठीक आहे. ॲट डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर. त्यानंतर सांगितलंय डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर बिलो दी वॉटर लेवल. ठीक आहे. द माउथ प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो अन एअर बबल at the lower end of the capillary will be x centimeter of water. will be x centimeter of water. ठीक आहे. बघा कंडिशन काय दिलेत बघा. पहिले डायग्राम काढून घेऊया आपण. डायग्राम मधून समजून घेऊया प्रॉपरली अगोदर. लेट्स से हे असं आपल्याकडे लिक्विड आहे. त्या लिक्विडमध्ये आपण एक कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली आहे. ठीक आहे. एक कॅपिलरी ट्यूब आपण इन्सर्ट केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की ती ट्यूब द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज ॲट डेप्थ ऑफ 8 सेंटीमीटर. म्हणजे हे किती दिलं आहे त्यांनी 8 सेंटीमीटर. अँड रायझेस अप टू 4 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामध्ये जे आहे इथपर्यंत वॉटर राईज झालेलं आहे हे किती दिलं आहे त्यांनी
4 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर द माउथ प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो अँड एअर बबल ॲट द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी विल बी. ओके. बघा आता कॅपिलरीच्या टॉप एंडला प्रेशर किती असणार आहे बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे PO. आणि कॅपिलरीच्या इथे खाली बॉटमला किती प्रेशर असणार आहे बघा, बॉटमला किती प्रेशर असणार आहे, दॅट इज P0 प्लस दॅट इज ρGH. बरोबर, ρGH एवढं प्रेशर असणार आहे बॉटमला. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो, म्हणजे आता काय करायचं, ब्लो करण्यासाठी ऑब्व्हियसली प्रेशर ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तेवढं प्रेशर आपल्याला किंवा तेवढं ब्लो आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, द माउथ प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो अँड एअर बबल. ऑब्व्हियसली इथं बॅलन्स होण्यासाठी, प्रेशर बॅलन्स होण्यासाठी आपल्या दोघांचा जेवढा डिफरन्स येईल, म्हणजेच मला इथे काय करावं लागेल बघा, दॅट इज प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो म्हणजे काय असणार आहे बघा, इथे लिहितो मी, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो, प्रेशर रिक्वायर्ड टू ब्लो इज इक्वल्स टू काय असणार आहे, दॅट इज P बॉटम मायनस प्रेशर ॲट द टॉप. ठीक आहे. सो ऑब्वियसली तर काय येणार, देअर फोर डेल्टा P इज इक्वल्स टू P बॉटम मायनस P टॉप. सो P बॉटम किती आहे, P0 प्लस ρGH मायनस P0. बरोबर. सो इथं काय होणार, P0 कॅन्सल, इथं राहणार फक्त ρGH, राईट, ρGH. आणि हे ρGH मी कशाला कम्पेअर करणार बघा, हे ρGH आहे, राईट, हे ρGH इज इक्वल्स टू मी कम्पेअर करतो दॅट इज ρGX. आणखी जे प्रेशर आहे, मला प्रेशर कसं मेजर करायचं बघा, सेंटीमीटर ऑफ वॉटरमध्ये मेजर करायचं. बरोबर, सेंटीमीटर ऑफ वॉटरमध्ये, म्हणून मी याला या अशा याच्यामध्ये लिहिलं ρGX, म्हणजे हे एक्स मला एक्झॅक्टली कळेल. ठीक आहे. सो आता इथं एक्स म्हणजे किती असणार आहे बघा, आता एच मला किती घ्यावं लागणार आहे इथे बघा, आता बघा हे रोजी कॅन्सल होणार, हे रोजी कॅन्सल होणार, आणि एक्स इज इक्वल्स टू एच राहणार आहे बघा, एक्स इज इक्वल्स टू एच राहणार आहे. आणि जर इथे एच, आपण इथेची एच घेतलेली, एच म्हणजे काय की बाबा ह्या लिक्विड कॉलमची हाईट, ह्या लिक्विड कॉलमची हाईट म्हणजे काय असणार आहे, आतमध्ये 8 सेंटीमीटर आणि इथे बाहेर 4 सेंटीमीटर, म्हणजे ऑब्व्हियसली एच किती असणार आहे, दॅट इज 8 प्लस 4 दॅट इज 12 सेंटीमीटर असणार बघा. ठीक आहे. कारण की आपण ही एच घेतोय तिथे. बरोबर, दिस इज दी एच. And this is the H is what? This is the height of liquid column in the capillary, which is below the surface 8 centimeter and above the surface 4 centimeter. So total column of water height is 8 plus 4, that is 12 centimeter. Okay, so answer is option D. ठीक है. चलो next question. ठीक है. Now next. काय दिलं ह्याच्यामध्ये, an ice cube of age 1 centimeter, an ice cube of age 1 centimeter is ice cube 1 centimeter melts in a gravity free container. Okay, melts in a gravity free container. The approximate surface area of water form is, approximate surface area of the water form is. ठीक है. अप्रॉक्सिमेट सरफेस एरिया ऑफ द वॉटर फॉर्म इज. सो इथे मला काय करावं लागेल, द आइस क्यूब ऑफ एज 1 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ अप्रॉक्सिमेट सरफेस एरिया ऑफ वॉटर फॉर्म इज. ठीक आहे. सो इथे मला बघा, इथं आपण बघा म्हणजे क्यूब बघा, जो अगोदर क्यूब फॉर्ममध्ये तो हे असणार आहे, आणि त्याच्यानंतर बघा हां ठीक आहे. बघा इथे काय सांगितलं त्यांनी, ग्रॅव्हिटी फ्री. बघा, अँड आईस क्यूब ऑफ एज 1 सेंटीमीटर मेल्ट्स इन अ ग्रॅव्हिटी फ्री कंटेनर. द अप्रॉक्सिमेट सरफेस एरिया ऑफ द वॉटर फॉर्म. कन्सिडर करा की हे असं आपल्याकडे कंटेनर आहे. लेट्स से वी हॅव सच टाईप ऑफ कंटेनर, अँड दिस कंटेनर इज प्लेस्ड इन दी स्पेसमध्ये ठेवलेलं लेट्स आहे, त्याच्यामध्ये हा आईस क्यूब आहे. ऑब्व्हियसली स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसते तिथं, सो आपण इथं हा आईस क्यूब लेट्स आहे असा आहे. आणि आता काय झालं, आपण त्याला टेम्परेचर दिलं आणि आता हा आईस क्यूब काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. हा आईस क्यूब काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. आता मेल्ट झाल्यानंतर हा आईस क्यूब काय होणार आहे, स्पेरिकल फॉर्ममध्ये तयार होणार आहे. का स्पेरिकल फॉर्ममध्ये तयार होणार आहे,
because of the surface tension phenomena, right? And surface tension phenomena काय आहे? That is it is the phenomena due to which the liquid acquires minimum area, राईट. आणि मिनिमम सरफेस एरिया कोणाचा असतो? जर सगळे शेप पाहिले तर मिनिमम सरफेस एरिया असतो स्पिअरचा, राईट. स्पिअर इज दी जॉमेट्रिकल शेप इज हॅव्हिंग दी मिनिमम सरफेस एरिया, म्हणून तो स्पिअरमध्येच कन्वर्ट होणार, राईट. सो म्हणून मी इथं काय घेतो बघा आता, दॅट इज दिस व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल्स टू तुम्ही काय घेणार आहे? व्हॉल्यूम ऑफ दॅट इज दी स्पिअर. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे काय असणार आहे? दॅट इज त्याच्या साईडचा क्यूब असणार, बरोबर. आणि व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? 4/3 पाय आर क्यूब. साईड त्याची 1 सेंटीमीटर दिली आहे, सो इथं मी 1चा क्यूब 1 घेणार. इथं सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून मी सगळं सेंटीमीटरमध्येच घेतोय, ठीक आहे, कारण की ऑप्शन सेंटीमीटरमध्येचे, ठीक आहे. सो इथे काय येणार आहे? 4/3 पाय आर क्यूब. सो इथून मला आर क्यूब काय मिळणार बघा मला? दॅट इज 3/4 3/4 पाय, ओके, 3/4 पाय, राईट. सो 3/4 पाय म्हणजेच काय असणार इथं? दॅट इज आर इज इक्वल्स टू दॅट इज 3/4 पाय टू द पॉवर ऑफ 1/3, ठीक आहे. ही असणारी माझी, ही मला रेडियस मिळाली बघा, रेडियस. आता मला रेडियस काय काढली मी? कारण की त्यांनी मला एरिया विचारला. आता मी काय करणार? एरियाचा फॉर्म्युला यूज करणार. कोणाचा एरिया फॉर्म्युला? दॅट इज सरफेस एरिया ऑफ द स्पिअर. नाउ देअरफॉर सरफेस एरिया ऑफ स्पिअर किती असतो? दॅट इज 4πr². सो इथं काय किती येणार मी? 4 पाय, आणि आर किती आहे माझा? 3/4 पायचा स्क्वेअर आणि त्याचा क्यूब रूट, सो 2/3 येणार इथं. सो याचा अर्थ काय करायला लागणार मला इथं? 4 पाय इंटू मला इथे काय करावं लागेल? दॅट इज 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आणि इथं क्यूब रूट, ठीक आहे. आता बाहेर 4 पाय आहे, बाहेर अजून 4 पाय आहे इथे, ठीक आहे. आता मला ह्या 4 पायला आतमध्ये घ्यायचं आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. सो मला घेताना काय करावं लागेल? त्याचा क्यूब बनवून आतमध्ये घ्यावं लागेल, बरोबर. सो मी इथं काय करणार? दॅट इज 4 पाय क्यूब इंटू 9/16 पाय स्क्वेअर होल क्यूब रूट. सेमच आहे, काहीच नाही, फक्त हे 4 पायचे फक्त मी याला ब्रॅकेटमध्ये घेतलंय. ब्रॅकेटमध्ये घ्यायला मला याला क्यूब करून घ्यावं लागेल, कारण की ह्याचा परत क्यूब रूट घेतला मी ह्या टर्मचा, तर परत हा बाहेर 4 पाय जाणार, ठीक आहे. सो आता 4 पाय, ठीक आहे. पाय क्यूब आणि पाय स्क्वेअर म्हणजे इथे स्क्वेअर आणि हा इथं जाणार, हा निघून जाणार, ठीक आहे. हा 16 आणि इथं हा क्यूब निघून जाणार, कारण की 4 स्क्वेअर म्हणजे 16 आणि इथं 4 क्यूब आहे. सो इथं फक्त 4 राहणार, ठीक आहे. सो इथं आतमध्ये किती राहणार बघा? दॅट इज फक्त 9 इंटू 4, that is 36 pi to the power 1/3. This is the surface area of the water form, that is 36 pi to the power 1/3, म्हणजेच ऑप्शन ए. ओके, आन्सर इज ऑप्शन ए, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा? अ ग्लास रॉड ऑफ रेडियस R1 इज इन्सर्टेड symmetrically into vertical capillary of tube of radius R2, and R1 is less than R2 such that their lower ends are at same level. The arrangement is dipped in water. The height to which water will rise into the tube will be. ओके, बघा आपला नॉर्मल फॉर्म्युला काय असतो हाईटचा? नॉर्मल फॉर्म्युला ऑफ अवर हाईट इज दॅट इज h इज इक्वल्स टू 2t cos थीटा अपॉन रो आर जी. बघा यांनी इथं काय सांगितलं की आपल्याकडे जी कॅपिलरी ट्यूब आहे, लेट्स से एक कॅपिलरी ट्यूब आहे इथं आपल्याकडे, लेट्स से हा कंटेनर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये हे असं लिक्विड आहे, लेट्स से दिस इज द लिक्विड, आणि त्यांनी सांगितलं आहे की इथं अशी एक कॅपिलरी ट्यूब आहे. लेट्स से थोडीशी मोठी काढतो मी तुम्हाला दिसण्यासाठी, थोडी मॅग्निफाईंग इमेज काढतो, ठीक आहे. दिस इज द कॅपिलरी ट्यूब, लेट्स से कन्सिडर करा दिस इज द कॅपिलरी ट्यूब. आणि त्यांनी सांगितलं की अ ग्लास रॉड ऑफ रेडियस R1
R1 इज इन्सर्टेड सिमेट्रिकली इंटू व्हर्टिकल कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस R2. ठीक आहे, म्हणजे ह्या कॅपिलरी ट्यूबची जी रेडियस आहे, दिस रेडियस म्हणजे लेट से ही आहे R2 आणि ह्यांनी याच्यामध्ये काय केलं, एक ग्लास रॉड असा इन्सर्ट केला आहे. लेट से दिस इज द ग्लास रॉड. थोडेसे समजून घ्या, त्याचे डायग्राम एक्झॅक्टली बरोबर नाही येणार पण समजून घ्या. असा ग्लास रॉड ह्याच्या आतमध्ये एक इन्सर्ट केला आहे. सो आता आणि ह्याची रेडियस आहे काहीतरी R1, ह्याची रेडियस आहे R1. सो ऑब्विसली इथं इफेक्टिव्ह रेडियस काय राहणार आहे बघा, इफेक्टिव्ह रेडियस काय राहणार आहे बघा, इफेक्टिव्ह रेडियस ऑब्विसली काय राहणार आहे, दॅट इज आर इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू काय राहणार आहे, R2 मायनस R1. सो हा फॉर्म्युला सिम्पली काय होणार आहे आता, दॅट इज 2t cos थीटा अपॉन रो इंटू आर इफेक्टिव्ह इंटू जी, आणि आर इफेक्टिव्ह म्हणजे काय आहे, दॅट इज 2t cos थीटा अपॉन रो इंटू R2 मायनस R1 इंटू जी. This is the height of the liquid column inside the capillary. ठीक आहे, R2 मायनस R1 इंटू रो जी दॅट इज म्हणजे 2t वरती आहे. ठीक आहे, 2t cos थीटा. ओके, आणि इथं वॉटर दिलं इन्सर्टेड सिमेट्रिकली इन व्हर्टिकल ट्यूब सच दॅट देअर एंड्स आर सेम लेवल. तर मी डीप इन वॉटर, फॉर वॉटरसाठी बघा थीटा आपला 0 असतो, सो cos 0 1 येणार. सो इथं फक्त काय राहणार आपल्याकडे, दॅट इज 2t अपॉन रो जी R2 मायनस R1. ठीक आहे, सो ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन ए. आन्सर विल बी ऑप्शन ए. ओके, ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, सो आपण रिमेनिंग क्वेश्चन्स आपले किती झालेत क्वेश्चन बघा, अजून किती क्वेश्चन्स बाकी आहेत, जवळपास बरेच आहेत, अजून एक 9-10 तरी क्वेश्चन असतील. 1 2 3 4 5 6 7. ओके, एक 7 to 8 क्वेश्चन्स आहेत, पण ठीक आहे, आपण ते नेक्स्ट याच्यामध्ये करूया, कारण की ऑलरेडी 1 hour 26 minutes झाला आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. विल रेकॉर्ड द रिमेनिंग क्वेश्चन्स इन द नेक्स्ट व्हिडिओ. चलो.